बघा आपल्याला आता लास्ट प्रॉब्लेम सॉल्व करायचा. फाइंड मीन, स्टँडर्ड डेविएशन अँड कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ द फॉलोइंग डाटा. ठीक आहे. आणि डाटा दिलेला आहे आपल्याला, क्लास इंटरवल दिलेले आहे आणि त्यांची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला, पहिले मीन काढायचं, नंतर स्टँडर्ड डेविएशन काढायचं, त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर ना आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढायचं. काय करायचं, कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढायचं. आणि ठीक आहे, आणि क्लास इंटरवल दिलेलं आहे 0 - 10 10 सॉरी 0 to 10, त्याची फ्रिक्वेन्सी दिली 14, 10 to 20 23 दिलेली, 20 to 30 27 दिली, 30 to 40 21 दिली आणि पुन्हा 40 to 50 15 दिलेली. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आता, ह्याच्यामध्ये आधी मीन काढायचं. मीन काढल्यानंतर ना स्टँडर्ड डेविएशन काढायचं. स्टँडर्ड डेविएशन काढल्यानंतर ना काय करायचं, कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढायचं. म्हणजे आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढायच्या आधी व्हेरियन्स पण काढावं लागेल. ठीक आहे. मग आता बघा आपण 1 by 1 सॉल्व करू. ठीक आहे. सगळ्यात पहिले सोल्युशन. सोल्युशनमध्ये बघा आता मीनचा फॉर्म्युला काय राहतो, एक्स बार. बघा मीन इक्वल्स टू, फॉर्म्युला आपण ग्रीन पेनने लिहितो. ठीक आहे. बघा मीन इक्वल्स टू एक्स बार इक्वल्स टू काय राहतं, समेशन ऑफ एक्स आय अपॉन एन राहतं. काय राहतं, सॉरी, आता हा डाटा कसला आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. हा डाटा कसला आहे, तर हा डाटा आहे बघा ग्रुप डाटा. तर ग्रुप डाटासाठी काय फॉर्म्युला येतो, समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला काय काढायचं आहे, स्टँडर्ड डेविएशन. तर स्टँडर्ड डेविएशनचा फॉर्म्युला काय येतो, स्टँडर्ड डेविएशन म्हणजेच एस डी इक्वल्स टू अंडर रूट ऑफ समेशन काय येतं, एफ आय इंटू डी आय स्क्वेअर अपॉन समेशन ऑफ एफ आय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. तर कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स काय राहतं, तर कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स राहतं सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. ठीक आहे. मग आपल्याला आता इथं काय करावं लागेल, आधी मीन काढावं लागेल. तर त्यासाठी टेबल बनवावं लागेल. ठीक आहे. तर बघा टेबल बनवू आपण आता इथं. थोडा मोठा टेबल बनवायचा, कारण की आपल्याला सगळंच फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर बघा मग आता आपण टेबल बनवू. किती नंबर ऑफ क्लास आहे बघा, 1 2 3 4 5. फर्स्ट, नंतर न सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. ठीक आहे. 5 क्लासच्या इंटरवलसाठी आपण 5 बनवले. मग आता हा फर्स्ट क्लास इंटरवल. ठीक आहे. त्याच्यानंतर ना सेकंड, ही फ्रिक्वेन्सीसाठी. नंतर ना हा सेकंड, बघा पहिले क्लास इंटरवल लिहा. मग इथे लिहितो आपण क्लास इंटरवल किती आहे बघा इथं 0 to 10, नंतर न 10 to 20, नंतर 20 to 30, नंतर 30 to 40, 30 to 40, नंतर 40 to 50, 40 to 50. ठीक आहे. आता टेबल बनवताना अजून एक कॉलम एक्स्ट्रा बनवायचा, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये टोटल लिहू शकतो. ठीक आहे. काय लिहू शकतो, टोटल.
मग इथं काय फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. मग बघा आता फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे, 14, 23, 27, 21 आणि 15, ठीक आहे. मग आता बघा फ्रिक्वेन्सीची टोटल जी राहते ती एनच्या इक्वलमध्ये राहते. काय राहते, एनच्या इक्वलमध्ये. म्हणजेच इथं एन इक्वल्स टू टोटल येणार. एन इक्वल्स टू टोटल किती येते बघा, 14 आणि 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, 15 आणि 5 20, उरले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 8, 9, 9 आणि 1 10, म्हणजे 100 आले, ठीक आहे. म्हणजे एन इक्वल्स टू किती आलं, 100 आलं. आता बघा नेक्स्ट कॉलममध्ये काय करायचं, मिड व्हॅल्यू काढायची क्लासची. मग बघा आता क्लासची मिड व्हॅल्यू म्हणजेच एक्स आयची व्हॅल्यू, तर मग इथं लिहितो मी मिड व्हॅल्यू, ठीक आहे. आता हा काय ग्रुप डाटा आहे म्हणून इथं एक्स आय काढावा लागेल. इथं लिहितो मिड व्हॅल्यू एक्स आय. मग एक्स आयची व्हॅल्यू मिड व्हॅल्यू, ठीक आहे. मग याचं सेंटर काय येणार, 10 प्लस 0/2 जर केलं तर येतं 5, आणि 20 प्लस 10 इथं येणार 15. त्यानंतर इथं याची मिड व्हॅल्यू 25, याची मिड व्हॅल्यू 35, आणि याची मिड व्हॅल्यू काय येणार आहे 45, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा एफ आय इंटू एक्स आय, कारण की आपल्याला इथं एफ आय इंटू एक्स आय करावं लागेल. मग इथं येईल एफ आय इंटू एक्स आय. मग आता एक्स आयचं कॉलम आणि एफ आयचं कॉलम काय करायचं, एकमेकांना मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे. मल्टिप्लाय जर केला आपण तर मल्टिप्लिकेशन बघा आता, हा गुणिले हा, मग 14 पंचे 70, आणि 23 गुणिले 15 कॅल्क्युलेटरमध्ये करायचं फास्टमध्ये, ठीक आहे. 345, 27 गुणिले 25, तर 27 गुणिले 25 येतं 675, ठीक आहे. त्याच्यानंतर 21 गुणिले 35, तर 21 गुणिले 35 कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा, 735, ठीक आहे. त्याच्यानंतर 15 गुणिले 45, हा एफ आयचा कॉलम आहे, ठीक आहे. हा कोणता आहे, एफ आय, आणि हा कोणता आहे, एक्स आय. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन 15 गुणिले 45 675, ठीक आहे. आता आपल्याला याचं समेशन ऑफ एफ आय एक्स आय पाहिजे, तर मग इथं समेशन करा म्हणजे बेरीज. मग इथं येणार समेशन एफ आय एक्स आय इक्वल्स टू, आता सगळ्यांची बेरीज 70 प्लस 345 प्लस 675 प्लस 735 प्लस 675 इक्वल्स टू येतं 2500, 2500, ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आता मीन फाइंड आउट करू शकतो आपण. तर बघा आता इथं मीन इक्वल्स टू बघा इथं लिहितो मी खाली, मीन एक्स बार इक्वल्स टू, एक्स बार किती आला, समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन एन म्हणजेच एफ आय, ठीक आहे. समेशन ऑफ एफ आय, हा कोणता डाटा आहे, ग्रुप डाटा आहे, म्हणून इथं एन म्हणजेच काय राहतं, एफ आय राहतं. तर मग इथं काय की इथं किती आलंय आपलं 25 2500 म्हणजेच 2500 अपॉन 100, म्हणजे जर केलं तर एक्स बार किती येतोय 25 येतोय, किती एक्स बार 25 येतोय, ठीक आहे. म्हणजे मीन किती आला आपला 25 आला. आता मीन आल्यानंतर काय करायचं मीनचं, तर मीन जो आहे तो आपल्याला कशासाठी यूज होणार आहे, मीन जो राहतो तो आपल्याला स्टँडर्ड डेविएशन फाइंड आउट करायसाठी यूज होणार आहे, ठीक आहे. मग बघा मीन इक्वल्स टू 25 आलं. मग आता पुढच्या कॉलममध्ये काय करायचं, डी आय काढावं लागेल. काय काढावं लागेल, डी आय कशासाठी काढावं लागेल, कारण की आपल्याला इथं डी आयचा स्क्वेअर पाहिजे. मग इथे येणार आहे डी आय, मग डी आय इक्वल्स टू मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार, ठीक आहे. मग एक्स बार किती आला आपला, एक्स बार आलेला आहे बघा 25, किती आलेला आहे 25.
ठीक आहे. मग हा कॉलम राहील डी आयसाठी, नंतर पुढचा कॉलम घेऊ आपण डी आय स्क्वेअरसाठी. ठीक आहे, कारण की आपल्याला इथं डी आय स्क्वेअर काढायचं आहे. मग इथं लिहू आपण डी आय स्क्वेअर, आणि त्याच्यानंतर लास्टवाला कॉलम राहील समेशन ऑफ एफ आय डी आय. ही प्रत्येक लाईन एक्सटेंड करावं लागेल. मग इथे येणार आहे एफ आय इंटू डी आय स्क्वेअर. ठीक आहे. मग आता बघा डी आय काढायचं आपल्याला, तर डी आय काढायला काय करला पहिले एक्स आय मायनस एक्स बार काढला. एक्स आय किती आहे बघा, आता एक्स आयची व्हॅल्यू इथं आहे 5, आणि एक्स बार किती आलेलं आहे 25. मग मॉडमध्ये 5 मायनस 25, 5 मायनस 25 जर मॉडमध्ये घेतला आपण तर काय येणार -20 येणार, पण मॉडच्या बाहेर आल्यानंतर ते +20 होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तसंच तर इथं एक्स आय किती आहे 15 मायनस 25, 15 मायनस 25 -10, आणि मॉडच्या बाहेर ते येणार आहे +10. मग तसंच 25 मायनस 25 0. ठीक आहे. 35 मायनस 25 येणार आहे परत +10, आणि 45 मायनस 25 येणार आहे 20, आणि मॉडच्या बाहेर आलं तरी ते +20च राहणार. ठीक आहे. आता काय आहे की डी आय इंटू एफ आय करायचं. आता बघा आपल्याला आधी डी आयचा स्क्वेअर करा. मग डी आयचा स्क्वेअर 20चा स्क्वेअर येतो 400, 10चा स्क्वेअर येतो 100, 0चा स्क्वेअर 0, पुन्हा इथं 100, पुन्हा इथं 20चा स्क्वेअर 400. ठीक आहे. त्याच्यानंतर डी आय स्क्वेअर इंटू एफ आय. मग बघा 400 गुणिले 14, मग 400 गुणिले 14 किती येणार, गुणाकार करा कॅल्क्युलेटरमध्ये 5600. त्याच्यानंतर 15 गुणिले 100, मग 15 गुणिले 23. बघा एफ आय आणि डी आयचा स्क्वेअर म्हणजे 23 गुणिले 100 ते येणार आहे 2300. ठीक आहे. त्याच्यानंतर 0 इंटू 27 ते किती येणार 0 येणार. त्याच्यानंतर 21 इंटू 100 म्हणजेच 2100, आणि 15 इंटू 400 मग 15 चोक 60 म्हणजे ते येणार आहे 6000. ठीक आहे. आता आपल्याला याची काय करायची समेशन. मग इथे येणार आहे समेशन ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर. मग तो किती येईन बघा, यांची बेरीज करायची. मग बघा 5600 प्लस 2300 प्लस 0 प्लस 2100 प्लस 6000, पण ते किती येतं 16000 येतं. किती येतं 16000. ठीक आहे. मग बघा आपण समेशन ऑफ डी आय पण काढलं, समेशन ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर काढला. मग इथे येणार आहे स्टँडर्ड डेविएशन इक्वल्स टू, मग स्टँडर्ड डेविएशन इक्वल्स टू काय आलं √ ऑफ समेशन ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर अपॉन समेशन ऑफ एफ आय किंवा एन. ठीक आहे. मग समेशन ऑफ एन, आता एन म्हणजे समेशन ऑफ एफ आय राहतं. ठीक आहे. तर मग बघा आता √ ऑफ, मग हे किती आहे 16000 डिवाइड बाय 100. मग 16000 डिवाइड बाय 100 जर केलं तर 2 कट होईल. ठीक आहे. म्हणजे 160 येतं. किती येतं 160 √ मध्ये. मग √ ऑफ 160, √ ऑफ 160. मग √ ऑफ 160 जर आपण बाहेर काढलं, एस डीला आपण काय म्हणतो सिग्मा म्हणतो. ठीक आहे. मग सिग्मा इक्वल्स टू किती आलं आपलं, सिग्मा इक्वल्स टू 12.65. ठीक आहे 12.65. आता तुम्ही हे कशात करायचं कॅल्क्युलेटरमध्ये. मग सिग्मा इक्वल्स टू 12.65. मग बघा आपल्याला स्टँडर्ड डेविएशन भेटलं. आता स्टँडर्ड डेविएशन भेटलं तर आपल्याला काय करला कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करला. तर मग बघा कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनचा फॉर्म्युला आहे CV इक्वल्स टू
CV इक्वल्स टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. मग सिग्मा किती आला आपला 12. सिग्मा आलाय बघा 12.65 अपॉन एक्स बार. एक्स बार किती आलेला आहे 25 गुणिले 100. ठीक आहे. मग आता बघा 25 एक 25, 25 चोक 100, म्हणजे आपल्याला काय करायला 12.65 गुणिले 4 करायला. मग ते येतं बघा 12.65 गुणिले 4. कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा तर ते येतं 50.6. 50.6%. ठीक आहे. म्हणजे CV किती आला 50.6. तर बघा आपण इथं काय केलं, पहिले एक्स बार फाइंड आउट केला. एक्स बार साठी समेशन ऑफ एफ आयचं समेशन FI/XIचं कॉलम काढला, म्हणजे FI/XI काढला होतं. त्याच्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशनसाठी DIचं फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ समेशन FI इंटू DI². मग आधी आपल्याला DI² काढला आणि FI/DI² एक कॉलम फाइंड आउट केला. नंतर मग कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढला. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम 6 मार्कसाठी आला होता. याच्यामध्ये 3 व्हॅल्यू फाइंड आउट करायचे होत्या. प्रत्येक व्हॅल्यूला 2 मार्क होते. म्हणजे एक्स बारला 2 मार्क, ESDला 2 मार्क आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनला 2 मार्क. तर आपण तिन्ही गोष्टी काढलेल्या आहे. ठीक आहे. तर मग तुम्हाला जर नुसतं व्हॅरियन्स विचारला असतं तुम्ही काय केलं असतं, सिग्माचं स्क्वेअर केलं असतं. कारण व्हॅरिएशन इज इक्वल्स टू सिग्मा स्क्वेअर किंवा व्हॅरिएशन इज इक्वल्स टू समेशन ऑफ FI/DI² अपॉन FI. आणि ग्रुप डाटासाठी ठीक आहे इथं लिहून देतो वाटलं तर वरती, फॉर ग्रुप डाटा N इज इक्वल्स टू समेशन ऑफ FI. ठीक आहे. ग्रुप डाटासाठी समेशन ऑफ N इज इक्वल्स टू FI राहतं. ठीक आहे. आणि याच्यानुसार हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा 6 मार्कसाठी आला होता. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन इथं मी फुल फॉर्म लिहिलेला नाही, शॉर्ट फॉर्म लिहिला CV शॉर्टकटमध्ये. ठीक आहे. तर CV इक्वल्स टू 50.6% आलाय. असा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता 6 मार्कसाठी. ठीक आहे. मग आता आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि तुम्ही याची PDF जी म्हणजे लिंकवाली PDF, तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्या थंबनेलवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला जर कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला लिंकवाली म्हणजे प्रत्येक क्वेश्चन वाईज लिंक आहे तर ती पण देईल आणि याची कंबाईन व्हिडिओ पण येईल. त्याच्यामध्ये पण तुम्ही पूर्ण सोल्युशन बघू शकता. ठीक आहे.